नमस्कार मंडळी, परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. समुद्रेश्वर मंदिर गगनानंदजी महाराजांच्या आश्रमाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे त्याच्या बाजूलाच असलेल्या फेरीच्या पॉईंटवर आलो पलीकडे जाण्यासाठी थोडासा टाईमपास म्हणून. तर तिथे फेरी यायला थोडासा वेळ होता म्हणून आम्ही थोडे मागे आलो. इथे हे काका बसले होते, ते हे फळ विकत होते. तुम्हाला माहिती आहे का हे फळ काय आहे? तुम्ही कधी पाहिलंत का? पाहिलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आम्ही लहान असताना हे फळ खूप खायचो. आमच्या शाळेजवळ हे फार मिळायचे, शाळेजवळ विकायला यायचे. म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये हा प्रकार जास्त आहे, कोकण वगैरे भागामध्ये जिथे ताडीचे झाडं असतात त्या ठिकाणी. हे ताडीचं फळ आहे, ह्याला ताडगोळे म्हणतात. एका फळामध्ये 3 ताडगोळे निघतात. तर मी व्हिडिओ करत असताना त्या काकांना पण खूप छान वाटलं. ते म्हणत होते की करा माझा व्हिडिओ, मला व्हायरल करा असं. तुम्ही जर कमेंट केलात किंवा लाईक, शेअर आणि कमेंट्स केलात, सबस्क्राईब केलात तर नक्कीच हे काका व्हायरल होऊन जातील. तर हे फळ आहे. हे जर तुम्ही कुठे खाल्लं असाल, बघितलं असाल, ह्याविषयी माहिती असाल तर नक्की कमेंट करा. त्याच्यानंतर हे फळं घेतलं होतं आम्ही आणि ते घेऊन माझी मुलं होते सोबत, ज्यांना ह्या फळाविषयी माहिती नव्हतं. मी तिकडे मुंबईला राहिल्यामुळे, ठाणे जिल्ह्यात राहिल्यामुळे मला माहीत होतं, पण त्यांना माहीत नव्हतं. त्याच्यामुळे माझा भाऊ त्याविषयी माहिती देत होता आणि ते खायचं कसं हे देखील दाखवत होता, की ते सोलायचं कसं, खायचं कसं. ह्याच्यामध्ये हे पाणीदार असं फळ असतं. अगदी नारळातल्या पाण्यासारखं लागतं, खोबरं खाल्ल्यासारखं लागतं. खूप टेस्टी असतं आणि खूप पौष्टिक असतं. आपल्याला हायड्रेट करतं, आतून हायड्रेट करतं, पाण्याची जागा घेतं ते. त्याच्यामुळे हे खूप छान आहे. आणि हे फळाविषयी माहिती घेत आणि खात असताना फेरी आली, जेट्टी, ज्याला जेट्टी पण म्हणतो. ते आल्यानंतर आम्ही त्या जेट्टीमध्ये जाण्यासाठी निघालो. समोर माझी मुलगी, मुलगा, भाऊ, भाचा, माझे मिस्टरसोबत होते, माझी भाऊजाईसोबत होती. आम्ही फिरण्यासाठी निघालो. जेट्टीमध्ये बसण्याचा म्हणजे उद्देश एवढाच की खूप दिवसापासून जेट्टीतला प्रवास केला नव्हता म्हणून. कारण मी माहेरी 4 ते 5 वर्ष जात नाही. 5-5, 7-7 वर्ष माझं तिकडे जाणं नसतं. कारण इकडे कामं भरपूर असतात आणि जिम्मेदारी आहे सासू-सासऱ्यांची वगैरे, त्याच्यामुळे जाण्याचा प्रसंग येत नाही. तर आम्ही बसलो जेट्टीमध्ये. जेट्टीचं दुसरं जे टोक आहे, म्हणजे आम्ही बसलो ते मनोरी टोकावरून बसलो आणि पुढे आहे मलाड. हे उतरलो आम्ही, हे आलं मलाड. आम्ही उतरलो आणि उतरल्यानंतर इथे असं भरपूर असतात. हे जेट्टी दर 10 मिनिटांनी असं म्हणजे जिकडे इकडून तिकडे, तिकडून इकडे फेरी करत असते. तिथे हे विक्रीला होतं. हे पाहून शाळेतले दिवस आठवले. तुम्हालाही आठवतात का हे बघितल्यानंतर? बोरं, वाळलेले खारीक, खरबूज, हा आंबा, त्याच्यानंतर मीठ लावलेली चिंच, लाल चिंच, लाल आंबा, ह्या सगळ्या गोष्टी लहानपणी खूप खायचो. आता हे खायची म्हणजे इच्छा झाली, परंतु काय माहीत नाही, वयानुसार म्हणा, आता खावंसं वाटलंच नाही. मग आम्ही कोकोला घेतला, थंड घेतलं आणि मग ती जेट्टी एकदा सोडून परत वापस आली होती. मग त्या जेट्टीने परत वापस आम्ही निघालो मनोरी बीचवर. जाताना सगळेच सोबत होतो. छान वाटत होतं, थंडगार हवा होती आणि मनोरी बीचवरून आम्ही परत घरी राईला जाणार होतो. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की शेअर करा, सांगा, कमेंट करा आणि चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि आपण परत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये असाच एका ट्रिपची माहिती घेऊन किंवा एखाद्या ठिकाणाची माहिती घेऊन. त्यामुळे नमस्कार.